नमस्कार. जॉबच्या जॉब हबमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. जर तुमच्यामध्ये खेळाचं कौशल्य आहे आणि सोबतच देशसेवा करण्याची जबरदस्त इच्छा असेल तर हा माहितीपट तुमच्यासाठीच आहे. आज आपण भारतीय हवाई दलाच्या अग्निवीर वायू स्पोर्ट्स कोटा भरती 2026 बद्दल सगळी माहिती घेणार आहोत. ही एक अशी संधी आहे जिथे खेळ आणि देशसेवा यांचा थेट संगम होतो. बरं, तर आपण काय काय बघणार आहोत ते पटकन पाहूया. सगळ्यात आधी ही अग्निवीर वायू स्पोर्ट्सची संधी नक्की आहे तरी काय? मग अर्थातच पात्रता म्हणजे शिक्षण आणि वय काय हवंय, त्यानंतर अर्ज कसा करायचा याची सगळी माहिती आणि सगळ्यात शेवटी महत्वाच्या तारखा ज्या अजिबात विसरायच्या नाहीत. चला तर मग एक एक करून सगळे मुद्दे समजून घेऊया. चला तर मग थेट पहिल्या भागाकडे येऊया. अग्निवीर वायू क्रीडा संधी. बघा, ही काही साधीसुधी नोकरी नाहीये. अग्निपथ योजनेअंतर्गत आपलं जे खेळाचं टॅलेंट आहे त्याला देशसेवेशी जोडण्याचा हा एक मार्ग आहे. तर या भरतीचं ऑफिशियल नाव आहे अग्निवीर वायू क्रीडा इनटेक 02-2026. नावावरनंच एकदम स्पष्ट होतंय की ही काही रेग्युलर भरती नाहीये, तर ही खास खिलाडूंसाठी आहे आणि ती सुद्धा स्पोर्ट्स कोट्यामधून. पुढचा मुद्दा आहे पात्रता निकष. आता अर्ज करण्याच्या विचारात असाल तर सगळ्यात आधी हे तपासावं लागेल की आपण या निकषांमध्ये बसतो की नाही. तर शिक्षण आणि वय या दोन गोष्टींवर आपण लक्ष देणार आहोत. आता बघूया शैक्षणिक पात्रता. आणि इथे ना बरेच पर्याय दिले आहेत, त्यामुळे जरा लक्ष देऊ नये का. पहिला ऑप्शन आहे तुम्ही 12वी सायन्समधून म्हणजे गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी घेऊन पास असायला हवं. आणि हो, कमीत कमी 50% मार्क्स हवेत. समजा हे नसेल तर दुसरा ऑप्शन आहे इंजिनिअरिंगमधला 3 वर्षांचा डिप्लोमा. तोही नसेल तर 2 वर्षांचा वोकेशनल कोर्स पण चालेल. आणि एक शेवटचा खूप महत्वाचा पर्याय, तुम्ही कोणत्याही शाखेतून म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठूनही 12वी 50% मार्कांनी पास असाल तरी चालेल, पण सोबत स्पोर्ट्सची पात्रता असणं मात्र कंपल्सरी आहे. लक्षात ठेवा, यातलं कोणतंही एक पूर्ण केलं तरी तुम्ही पात्र आहात. किंवा हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे. आता वयाबद्दल बोलूया. तुमचा जन्म 2 जुलै 2005 आणि 2 जानेवारी 2009 या दोन्ही तारखा धरून यांच्या दरम्यान झालेला असावा. तुमची जन्मतारीख जर या रेंजमध्ये येत असेल तर तुम्ही वयाच्या अटीत बसता. ठीक आहे, पात्रता तर तपासून झाली. आता बघूया की अर्ज नक्की करायचा कसा, म्हणजे अर्ज करण्याची पद्धत काय, फी किती आहे आणि नोकरीचं ठिकाण कोणतं असेल, हे सगळे डिटेल्स आता पाहू. इथे 3 खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. अर्ज करण्यासाठी फी फक्त 100 रुपये आहे. निवड झाल्यानंतर पोस्टिंग संपूर्ण भारतात कुठेही होऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाचं, अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईनच करायचा आहे. दुसऱ्या कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारला जाणार नाही. आणि आता येतोय सगळ्यात महत्वाचा भाग, तो म्हणजे तारखा. बाकी सगळी तयारी झाली पण वेळेत अर्जच नाही केला तर सगळं व्यर्थ जाईल, बरोबर? त्यामुळे या तारखा आपल्या कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा. हे वेळापत्रक नीट समजून घ्या. ऑनलाईन अर्ज 23 मार्च 2026 ला सुरू होतील आणि फक्त काही दिवसात म्हणजे 29 मार्चला बंद होतील. हो, अर्ज करायला फक्त एका आठवड्याचा वेळ आहे. आणि त्यानंतर 8 ते 10 एप्रिल दरम्यान भरतीची चाचणी होईल. ही माहिती खूप खूप जास्त महत्वाची आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 29 मार्च 2026 आणि वेळ आहे सायंकाळी 5 वाजेपर्यंत. फक्त तारीख नाही तर वेळही लक्षात ठेवा, कारण संध्याकाळी 5 वाजल्यानंतर अर्ज करता येणार नाही. चला तर मग सगळ्या माहितीचा एकदा सारांश घेऊया. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पद आहे अग्निवीर वायू क्रीडा. वय, तुमचा जन्म 2 जुलै 2005 ते 2 जानेवारी 2009च्या दरम्यान असायला हवा. आणि शेवटची तारीख आहे 29 मार्च 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. हे 3 पॉइंट्स विसरू नका. तर मग विचार कसला करताय? तुमच्या खेळाच्या मैदानावरील कौशल्याला आता देशाच्या सेवेच्या मैदानात उतरवण्याची हीच ती वेळ आहे. ही एक सुवर्ण संधी आहे. जॉब हब पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.